देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातून मान्यवर उपस्थित होते। ज्येष्ठ पत्रकार आणि TV 9च्या वरिष्ठ अँकर निखिला म्हात्रे, TV 9चे इनपुट एडिटर मोहन देशमुख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। मोहन, एकूणच हे सरकार स्थापन होईपर्यंत प्रत्येक छोटी मोठी बातमी TV 9ने ब्रेक केली। मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस, दिल्लीतून पहिल्यांदा ती बातमी TV 9 मराठीनं ब्रेक केली। आजच्या या सोहळ्यात तुझी उपस्थिती कसं बघतो? मी पण हा पहिला सोहळा अनुभवला आणि स्वतः पाहिलाही। खरं तर आता एक स्थिर सरकार राज्याला मिळाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, शिंदे आणि अजितदादा ही दोन DCM झाले आणि तिघांनी मिळून आता एक चांगलं सरकार पुढे चालवतील, राज्य चालवतील, प्रगतीपथावर जाईल राज्य असं वाटतंय। दुसरं सांगायचं झालं तर TV 9कडून जो राज्यभरात जो आपण बातम्या दाखवल्या किंवा कव्हरेज केलं ते लोक कॉल करत होते की एकदम उत्कृष्ट कव्हरेज झालं आणि तुम्ही लोकांनी रिपोर्टर्स मेहनत घेतली, स्ट्रेंजर असतील सगळ्यांनी मेहनत करून आपण हा सोहळा एकदम उत्कृष्ट दाखवला लोकांना, त्याचा एक आनंद वाटतो मला। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार ही 3 वेळा आपण बातमी चालवली आणि 3ही वेळा इतर जे आपले प्रतिस्पर्धी असतील त्यांच्याकडे बातमी नव्हती। खरं म्हणजे मी त्याला साक्षीदार आहे, संपादक उमेश सर साक्षीदार आहेत, निखिला मॅडम साक्षीदार आहेत आणि सगळे आपले रिपोर्टर जे मेजर रिपोर्टर होते दिल्लीत असेल किंवा मुंबईत असेल किंवा नागपूर या ठिकाणी जे बातम्या आल्या त्या सर्वात आधी ब्रेक झाल्या। लोकांना असं वाटत नव्हतं की हे असं होईल, पण हे खरं ठरलं आणि TV 9 म्हणजेच राजकीय बातम्या एकदा पुन्हा सिद्ध झालं। मला आणखी एक सांगायचे की 5 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आपण नंबर 1 झालो होतो आणि त्या सगळ्या गोष्टीला आपण सलग थ्रू आउट 5 वर्ष आपण आणि आजच्या दिवशी मेन म्हणजे इलेक्शन झालं, त्याचा निकाल आला आणि त्यानंतरचा जो आठवडा होता त्याच्यामध्ये आपण नंबर 1 झालो। तिला हे रेकॉर्ड ब्रेक यश आहे आणि 5 वर्ष TV 9 मराठीला महाराष्ट्रातल्या जनतेचं रेकॉर्ड ब्रेक आहे। पण यात मी एक सांगणार आहे की जरी स्थिर सरकार असलं तरी पण आम्ही तेवढाच पाठपुराव्याने बातम्या दाखवणार आणि जनतेला न्याय मिळवून देणार, भले चांगल्या असतील आणि दुसऱ्या ज्या चुकणाऱ्या बातम्या त्याही दाखवणार। म्हणजे आपण एक खरी पत्रकारिता करून दाखवणार आपण। 100% खरी राजकीय बातमी फक्त आणि फक्त TV 9 मराठीवर। ज्येष्ठ पत्रकार माझ्यासोबत होते। लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका ही विरोधी पक्षाची भूमिका लिहिलेली आहे, त्यामुळे फडणवीस सरकारच्या पुढच्या 5 वर्षात TV 9 मराठी आपली भूमिका चोखपणे पार पाडणार। आमचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत असो की ज्येष्ठ सहकारी असो, सगळ्यांनी हा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला, प्रेक्षकांना दिलेला आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।